प्रस्तावना. बालमित्रांनो, आज तुमच्या भेटीला तुमच्यासारखाच एक मुलगा आला आहे. आनंदी, उत्साही, कल्पक, विचारी, शोधक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमालीचा धाडसी. खूप दूरवरून थेट जर्मनीहून तो तुम्हाला भेटायला आला आहे. विशेष म्हणजे त्याला मराठी मुलकात पोचायला एक नव्हे, दोन नव्हे, तर जवळजवळ 100 वर्षे लागली आहेत. ही कादंबरी जर्मन लेखक एरिक कॅस्टनर यांच्या एमिल अँड द डिटेक्टिव्ज या जगप्रसिद्ध बालकादंबरीवर आधारित आहे. मराठी वाचकांना ही कथा अधिक जवळची आणि आपलीशी वाटावी या उद्देशाने तिचे शब्दशः भाषांतर न करता रूपांतर करण्यात आले आहे. जर्मन भाषेतील कथेचे मराठीवर कलम करण्याऐवजी मी ते कथाबीज मराठी मातीत पेरून रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मूळ कादंबरी एरिक कॅस्टनर यांनी 1929 साली लिहिली असून तिची पार्श्वभूमी प्रामुख्याने बर्लिन शहरावर आधारित आहे. हे पुस्तक प्रसिद्ध होताच त्याला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुढे या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आणि जगभरातील बालसाहित्यातील ते एक अभिजात कलाकृती म्हणून ओळखले जाऊ लागले. एरिक कॅस्टनर यांच्या सुरुवातीच्या साहित्यापैकी नाझी सेन्सॉरशिपमधून सुटलेली ही एकमेव कलाकृती होती. ही कादंबरी जर्मनीमधून मराठीत येण्यापूर्वी तिने इंग्रजी भाषेतील भाषांतराचा महत्त्वाचा टप्पा पार केला. पुढे या इंग्रजी पुस्तकाच्या असंख्य आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून 60 पेक्षा अधिक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले आहेत. मे मासी यांनी 1930 साली केलेला इंग्रजी अनुवाद आज विकिसोर्स या ऑनलाईन डिजिटल ग्रंथालयात पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते तत्कालीन बालसाहित्यासारखे केवळ उपदेश न करता मुलांच्या वास्तव जगाचे चित्रण करते. साहस, विनोद, मैत्री आणि रहस्य यांचा सुंदर संगम या कथेत आढळतो. या कथेवर जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, अगदी बांगलादेशासह विविध देशात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि रंगमंचीय रूपांतरण झाली आहेत. विशेषतः बांगलादेशातील एमिलेर गोएंदा बाहिनी या चित्रपटाला तेथील 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. बादल रेहमान यांनी या चित्रपटामुळे बांगलादेशी बालचित्रपट चळवळीचा पाया रचला, ज्यामुळे आजही त्यांना तिथे आदराने स्मरले जाते. 2001 मध्ये आधुनिक बर्लिनच्या पार्श्वभूमीवर नव्याने चित्रपट साकारण्यात आला. या कादंबरीने पुढे मुलांच्या गुप्तहेर कथांच्या स्वतंत्र प्रकाराला प्रेरणा दिली. कथा जर्मनीतील असो वा भारतातील, माणसाच्या मूलभूत भावना सारख्याच असतात. प्रेम, माया, मैत्री, सहकार्य, धैर्य आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना कुठल्या सीमा नसतात. त्याचबरोबर लोभ, फसवणूक, गुन्हेगारी प्रवृत्तीही जगभर सारख्याच आढळतात. म्हणूनच जवळजवळ शतकभरापूर्वी लिहिलेली ही कथा आजच्या मराठी वाचकालाही तितकीच जवळची वाटेल. या रूपांतरामागील उद्देश मूळ कथेची जागा घेणे नसून तिची ओळख मराठी वाचकांना करून देणे हा आहे. मूळ कथेचे सर्व श्रेय अर्थातच लेखक एरिक कॅस्टनर यांनाच जाते. या रूपांतरात मूळ कथेचा नायक एमिल याच्या जागी आपल्याला भेटतो हर्षवर्धन मोहिते. पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले गावात राहणारा 13 वर्षांचा हर्षवर्धन प्रथमच एकट्याने मुंबईला निघतो. प्रवासादरम्यान त्याची फसवणूक होते आणि त्याचे पैसे चोरीला जातात. मात्र हार न मानता तो चोराचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतो. मुंबईतील काही नव्या मित्रांच्या मदतीने तो केवळ स्वतःचे पैसेच परत मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मोठ्या गुन्ह्याचाही उलगडा करतो. कथेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची एकजूट, परस्पर सहकार्य आणि न्यायासाठीची धडपड. कोणत्याही प्रौढ व्यक्तीच्या नेतृत्वाशिवाय मुलांनी दाखवलेली संघटन शक्ती आणि जबाबदारी ही या कथेची खास ताकद आहे. हर्षवर्धनला मिळणारे यश हे केवळ त्याच्या धाडसामुळे नव्हे, तर अनेक मुलांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. या कादंबरीत मैत्री, प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर
लोभ, फसवणूक आणि गुन्हेगारी यांचाही वास्तववादी वेध घेतला आहे. लेखकाने कोणताही उघड उपदेश न करता पात्रांच्या कृतीतून ही मूल्ये वाचकांसमोर प्रभावीपणे मांडली आहेत. तर चला आता हर्षवर्धन आणि त्याच्या मित्रांसोबत मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर, रेल्वे स्थानकांवर आणि एका रोमांचकारी पाठलागाच्या साहसात सहभागी होऊया. गायत्री साळवणकर.